मेघनाचा कळून मंदा नाव पुन्हा ऐकून चंद्या पुन्हा पुन्हा मंदाचा बद्दल विचार करत श्वेताला प्रश्न करतो. कशी असेल ग माझी मंदा? आता मुलगी मोठी झाली असेल, तिची लग्नही झाले तिच्या मुलीचे. ती विसरली असेल मला, की होता कोणी चंद्या, जो तिच्यावर जीवापार प्रेम करणारा आणि तिच्यासाठी वेडा व्हायचा काय, आजही आहे. तेव्हा वाटायचं नाही जगू शकणार तिच्याशिवाय. पण पहा, जगतो आहे. 2 तप झाले जगतो आहे. कुठे जगतो आहेस तू? नाही विसरला तू तिला? नाही विसरलो आणि नाही विसरणार मरेपर्यंत. तिची प्रीत माझ्या हृदयात खोलवर रुतलेल्या पण मधात तुटलेल्या बाणांसारखी आहे. मी जगतो आहे, मरण येत नाही म्हणून. जीव देणार नाही आईने वचन घेतलं आहे. कुठे जगतो आहेस चंद्या? तू तर तिच्याबरोबर मेलास आणि आता जगणारा चंद्या नाही, तर आपण पाहिलेलं स्वप्न आहे की काहीतरी करावं समाजासाठी, आपल्या जातीसाठी. विसर ती गेली आहे आणि लाग आपल्या कामाला चंद्या. काय कविता करतो आहे? होती तेव्हाही कविता करायला लावायची? आता चांगली करतो ना मी पहिल्यापेक्षा. आत्ता ऐकली असती तर बरं वाटलं असतं तिला. तूही फार काही करून टाकायची आमच्याबरोबर. माझी मंदा किती. शुद्धीवर ये. फार वर्ष होऊन गेलीये त्या गोष्टींना. भूतकाळ आहे मंदा. आपल्याला आपल्या समाजासाठी, आपल्या जातीसाठी काहीतरी करावं लागेल चंद्या. नाहीतर संपवतील रे लोकांची झुंड आहे. आपली संख्या कमी आहे. राजकीय नेतेही संख्याबळाप्रमाणे सुविधा देतात. जास्त असले लोक तर अन्यायाची बाजू घेतात. आपल्याला आपल्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. हो, तू बरोबर म्हणतेस मंदा. भूतकाळ आहे माझा. करू आपण, तू म्हणते तसंच करू आपण. आपण करू आपल्यासाठी काहीतरी. नाहीतर आपले स्वप्न असेच डोळ्यातून अश्रूंबरोबर वाहून जातील. काय बडबड करत होता? ती मंदी काही तुला सोडत नाही. तूही मंदी म्हणते का माझ्या? अजून फक्त माझ्या म्हणाला तेव्हाशी श्वेताने त्याला गप्प बसायला सांगितलं. मार घाशील बरं परत तिला माझी म्हटला तर. पण कविता चांगली होती, मी ऐकत होते. पण तू हळवा झाला होतास तू. पण तू हळवा नाही, क्रूर आहेस चंद्या. कमीत कमी लोकांसाठी तरी. विसरणी पुढचं पहा. काही महत्त्वाच्या व्यक्ती सचिवालयात जमणार आहे. त्यांना इथं कसं आणायचं आणि नंतर कसं काय करायचं ते पहा. लावली आहे फेडिंग. आपले लोक पेरले आहेत, आणतील आपल्यापर्यंत. पण पहिले या मेघनाचं काही करावं लागेल. मी आणते तिला इथं.